भारतीय जनता पार्टी नवी मुंबई की ओर से आज विविध स्पर्धा परीक्षाओं की तैयारी में जुटे छात्रों के लिए मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया। बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल के नेतृत्व में वाशी के विष्णुदास भावे ऑडिटोरियम में आयोजित इस शिविर में IAS अविनाश धर्माधिकारी ने छात्रों का मार्गदर्शन किया। इस शिविर में हजारों विद्यार्थी मौजूद रहे, जिन्हें UPSC, MPSC, बैंकिंग और डिफेंस सेक्टर में करियर बनाने के लिए जरूरी आइडिया और जानकारी दी गयी। यहाँ विधायक मंदाताई मात्रे, पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, बीजेपी प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट अनिल कौशिक, प्रवक्ता राजू शिंदे, उत्तर भारतीय मोर्चा के पूर्व जिलाध्यक्ष राजेश राय, पूर्व महापौर जयवंत सुतार, दत्ता गंगाले, जयाजी नाथ समेत कई पदाधिकारी भी उपस्थित रहे। इस मार्गदर्शन शिविर में उपस्थित 10वीं और 12वीं के कई छात्रों को यहां विशेष तौर पर सम्मानित किया गया। इस दौरान विधायक और अन्य नेताओं ने छात्रों का हौसला बढ़ाया और इस शिविर को स्पर्धा परीक्षाओं के लिए उपयोगी बताया। वहीं बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने कहा कि IAS अविनाश धर्माधिकारी चाणक्य मंडल के जरिए छात्रों का करियर संवारने का काम कर रहे हैं। उनका मार्गदर्शन नवी मुंबई के छात्रों को करियर चुनने के साथ ही स्पर्धा परीक्षाओं में विजेता बनने में मददगार बनेगा। बीजेपी जिलाध्यक्ष ने और क्या कुछ कहा, सुन लीजिए। नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपले माजी सनदी अधिकारी सन्माननीय अविनाश धर्माधिकारी सर यांचं करियर मार्गदर्शन आपण ठेवलेलं होतं। आपण पाहत असाल की मुलं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात, परंतु एका विशिष्ट वळणावर त्यांना चांगलं गाईडलाईन्स मिळत नाहीत। त्यांना प्रॉपर किंवा योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्यांना मिळालेल्या मार्कांच्या आधारावर त्यांना काही मिळत नाही। काही वेळेला पालकांची चूक होत असते, दुसऱ्या मुलांची तुलना करून त्या ठिकाणी ते प्रवेश घेतात आणि त्यामुळं त्या मुलांना सफर व्हावं लागतं। काही वेळेला त्या ठिकाणी मुलं आपल्या मित्रपरिवाराच्या अनुषंगानं घेतात निर्णय आणि ते निर्णय त्यांच्यासाठी योग्य नसतात। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे त्यांचा करियर बर्बाद होतो किंवा योग्य तो करियर न मिळाल्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन येतं। ह्या सगळ्या जीव घेण्या स्पर्धा या ठिकाणी आहेत, परंतु त्या स्पर्धांना डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला सामोरं जावं लागेल आणि म्हणून त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी, पालकांमध्ये त्या ठिकाणी जागरूकता आणण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्याच्या दृष्टिकोनातून आज आपले या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सर आले होते। त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं। कारण जेव्हा या शाळा कॉलेजमध्ये आपण पाहतो अनेक जण परीक्षेच्या कालावधीमध्ये आत्महत्या करतात, अनेक मुलं त्या ठिकाणी घरातून निघून जातात, अनेक जण त्या ठिकाणी परीक्षाही देत नाहीत। अशा अनेक गोष्टींची उत्तरं आज आपण ह्या ठिकाणी ऐकलं असेल तर अविनाश धर्माधिकारी सरांनी उत्तरं दिली। 3 उदाहरणं त्यांनी दिली। ती उदाहरणं मी या ठिकाणी रिपीट करू इच्छित नाही, परंतु भारतीय जनता पार्टीनं जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे तो इथल्या तरुणांसाठी ठेवला आहे, उभरत्या ह्या सगळ्या मुलांसाठी ठेवलेला आहे, पालकांसाठी ठेवलेला आणि मोठ्या संख्येनं पालक या ठिकाणी उपस्थित होते। आपले ह्या ठिकाणी माजी खासदार सन्माननीय संजीव नाईक साहेब उपस्थित राहिले। त्यांच्याबरोबर आपल्या लाडक्या विधानसभेच्या बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे ह्या उपस्थित राहिल्या। सन्माननीय सर्व आपले नेतेगण, सन्माननीय माजी नगरसेवक उपस्थित राहिले। ह्या सगळ्या गोष्टींमधून एक पालकांना त्या ठिकाणी मेसेज जातो की हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे, गांभीर्यानं त्या ठिकाणी घेतला जातो आणि म्हणून सगळी उपस्थितीचं पाहता धर्माधिकारी सरांनी देखील जाता जाता उल्लेख केला
की डॉक्टर खूप छान कार्यक्रम झाला, मुलांची संख्या देखील चांगली होती, मला मार्गदर्शन करण्यासाठी आवडलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जेव्हा पहलगाममध्ये हल्ला होतो त्यावेळी आपल्या जवानांच्या सन्मानार्थ आम्ही त्या ठिकाणी तिरंगा रॅलीही काढतो. ज्या वेळेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या 300वी जन्मशताब्दी निमित्तानं त्यांची सगळी माहिती या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रासमोर यावी ह्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याचबरोबर त्या ठिकाणी सन्मान्य आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 11 वर्षामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्याप्रती त्या ठिकाणी देशवासियांच्या काय भावना आहेत या संदर्भात त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवताना आम्ही आमच्या मुलांना विसरलो नाही. विद्यार्थ्यांना ह्या पालकांना ह्या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं म्हणून आज ह्या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सरांचं या ठिकाणी व्याख्यान झालं. आता तरुणांनी त्या ठिकाणी यावं, तुम्ही ह्या ठिकाणी होतात. सुंदर उदाहरण दिलं की सर्वात उत्तम विद्यार्थी त्या ठिकाणी होता, तो इंजिनियर बनला आणि मिडल त्याच्यामधला विद्यार्थी होता जे माजी निवडणूक आयुक्त आपण ज्यांना म्हणतो TN शेषन, ते त्या ठिकाणी IAS ऑफिसर बनले. आणि तिसरा विद्यार्थी त्या ठिकाणी राजकीयदृष्ट्या त्या समाजामध्ये पुढे आला आणि ते त्या खात्याचे मिनिस्टर बनले. किती त्या ठिकाणी उद्बोधक असा हा उदाहरण आहे. त्याच्यामुळं तरुणांना ही संधी आहेच. ज्यांना त्या ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तरुणांनी जावं. त्यांना जर राजकारणाची आवड असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत करेल. त्यांना जर IAS ऑफिसर बनायचं असेल, UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची कशी आपण द्यावी त्यासाठी अविनाश धर्माधिकारी सरांसारख्यांना आपण या ठिकाणी बोलवलं. आणि ज्यांना खूप अभ्यास करायचा त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळं आपल्या तरुण मुलांना जर भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांच्या करिअरच्या दृष्टीने देखील भारतीय जनता पार्टी जागरूक. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।